मित्रांनो, आपण आलोय माळशिरसमध्ये आणि माळशिरसमध्ये तात्यासाहेब कचरे एक टॉपची दावण आहे मित्रांनो. एक प्रसिद्ध व्यापारी आहेत तात्यासाहेब कचरे आणि त्यांच्या दावणीला आलोय मित्रांनो. मला वाटतं त्यांच्या दावणीला चांगलं हिरं घडत होतं आणि त्यातला एक हिरा सोन्या 60-90 आज त्याची विक्री झाली. ती घेतलाय कोणी आणि कितीला घेतलाय आपण विचारूया. तर घेणारे काय कुणी घेतलाय काय पहिली? आपले कुंडलचे आकाशभाई गुजले म्हणून आहेत. पहिलवान आकाशभाई गुजले त्यांनी आपला 60-90 सोन्या आज खरेदी केलाय. हा 60-90 सोन्या कोणाकोणात होता काय? 60-90 सोने हे आमच्या दोघांमध्ये होता. आमचे पार्टनर अमोल शेठ फष्टे बदलापूर आंबेशिवचे आहेत, सरपंच आहेत, विद्यमान सरपंच आता त्यांच्यात माझ्यात हा आम्ही लहान वासरू असतानाच घेतला होता. चिटक घेताना काय बघितलेलं काय तुम्ही? घेताना आम्ही नेहमी वासर तात्यासाहेब इकडनंच घेतोय यांच्याकडनंच आणि यांचीच पारख असते बैलाची आणि यांची सर्व म्हणजे हेच बैलाचे सर्व इथं शिकवणार घडवणार पूर्ण बैलाला पूर्ण हेच घडवणार. तुम्ही बघितलं बाबा, बघितल्यानंतर त्यांनी तात्यासाहेबांनी सांगितलं की बाबा एक नंबरची वस्तू आहे शेट घ्या. हो तात्यासाहेब बघितलं बोलले आणि आम्ही घेतला वासरू. दोघात ठेवले वस्तू. हा दोघात घेतला. आता इकडे पहिलवान आहेत मित्रांनो. घेणारे बरोबर, तुमचं नाव सांगा. आकाश गुजले कुंडल. कधी बघितलेला बैल हो तुम्ही? आम्ही गंगोतीत बघितलेला सेमी मध्ये पळताना. तर नादात आता तुम्ही नवीन उतरताय. आम्ही या नादात नवीनच उतरतो. आमच्या डोसक्यात होतं की खरेदी चांगलीच करायची आणि या नादात याच बर. असं. काय सांगचाल बैलाबद्दल काय सांगचाल? बैल चांगला आहे, म्हणजे पळायला हे पुढच्या राहणार चांगला आहे. आणि बैल बघितला आम्ही कडन पळायला सेमी काढला होता, त्यामुळे आम्ही बी आवडल्यामुळे आम्ही पण आलो लगेच. तात्याची गाठ घेतली वडूज मध्ये. तात्या म्हटली या गोट्यावर काय असेल ते बघू आपण गोट्यावर आल्यावर. परत मग ठरवलं आलेल्या. आता कितीला घेतला तर तुम्हाला? त्यांना 951 ला घेतलं. 9,51,000 रुपये. आणि किती फायनल झालं होते आतापर्यंत? फायनल ह्याचे भरपूर झाल्या, मला वाटतं 11 फायनल झाल्या. पहिल्याच अड्ड्यामध्ये चोराडच्या मैदानाला आम्ही देवा ड्रायव्हरचा आदेश बाबा म्हणून बैल आहे संभाजीनगरचा, तो घातला होता पहिल्याच अड्ड्याला. गट सेमी फायनल सुटाच काढला होता आणि सेमी फायनलला आम्ही 5 नंबर केला होता कडेच्या तासाने. तात्यासाहेबाचं म्हणजे नाव आहे, तुमच्या भावाचं भरपूर नाव आहे या भागात आणि बैल तुम्ही घडवताय. मला वाटतं तुमचा तो सुंदर पण भरपूर पळतोय आणि तुमच्यातले आता म्हणजे मला वाटतं दुसरा बैल असेल की टॉपचा तुमचा? हो, आमचा सुंदर चांगला पोहतो सध्या आता. आणि त्याच्या पाठीमाग हा सोन्या पण त्याच तोडीत आणि त्याच ह्याच्यामध्ये पळत होता. पण आता आपला म्हणजे सगळे बैल आपल्याला संबंध येत नाही, त्यामुळं आम्ही आपला व्यवहार झालाच. शेटचं कसं म्हणाल, तुम्हाला कसं विकायचं, कसं म्हणजे संकल्पना कशी आहे? नाही, विकाचा वासरू हा विकाचा नव्हता मला, पण आता आम्ही वासरू नेहमी तात्यासाहेबांकडनं घेतो आणि 2 वासरं माझे आहेत तिकडे पण, त्याच्यामुळं जास्त सांभाळणं होत नाही. त्याच्यामुळं या आपली माणसं घरचीच आहेत. तात्यासाहेबांशी माझं बोलणं झाला होता, बोलते माणसं आपली घरची आहेत, नवीन आहेत आणि चांगली माणसं आहेत म्हणून आम्ही बैल त्यांना दिला. म्हणजे तुम्ही अजून दुसरी 2 घेऊ शकताय एक प्रकारे. काय हो म्हणजे बैल कितीला घेतला? 9,51,000. बैल पसंत आहे तुम्हाला पूर्ण? बैल पसंत आहे आम्हाने, काय अडचण बैलात? काय अडचण नाही आम्हाने. बरं, व्यवहार तुम्हाला मान्य आहे सगळं? व्यवहारही मान्य आहे आम्हाला सगळं. काय सांगताल काय मनानं बैल येतात त्यांना? हो, एकदम मोकळ्या मनाने. आपले जोडीदार आहेत ते पहिल्यापासून. तालमीतला त्यांना नाद आहे तसा शर्यतीचा पण त्यांना नाद लागलाय. नव्या नादाला त्यांना बोलले तात्या साहेबांना की बाबा आम्हाला एक चांगलं वासरू घेऊन द्या. खास म्हणून त्यांना एवढं नावारूपाला आलेलं सुद्धा वासरू त्यांना आम्ही व्यवहार केलाय मैत्रीसाठी. शेट तुमचं प्रेम आहे त्याच्यावर, मोकळे मनानं देताय त्यांना? हो, मोकळ्या मनाने बैल दिला आम्ही वासरू कोण. आणि खरोखर म्हणजे माणसं पण चांगली आहेत आणि तात्यासाहेबांच्या याच्यावर मी म्हणजे सर्व गोष्टी करतो आणि तात्यासाहेब बोलले वासरू द्यायचे आपल्याला, मी ठरवलं त्यांना द्यायचे वासरू. तुम्हाला काय अडचण नाही बैल विकायला? नाही, आम्हाला काय अडचण नाही, मला काय अडचण नाही. उद्या अनेक आता 1 नंबरला परत बैल पळायला लागल्यानंतर अनेक लोक म्हणतील बाबा आम्ही विकला नाही, म्हणजे ह्या गोष्टीविषयी काय सांगताल? उद्या त्यांच्या दावणीला त्यांच्या नशिबानं 1 नंबरला पळेल, परत तुमचं मन त्यात नाही गेलं पाहिजे. काय नाही, आम्ही सर 500 रुपये स्टॅम्प वरती आम्ही सर्व लिगली सगळं म्हणजे माहिती लिहिलेली आहे आणि आज आम्ही पूर्णपणे त्यांच्या ताब्यात बैल असा देतोय. काय हो सांगताल बैलाविषयी, काय सांगताल? एक वेगळा बैलात एक बैलाची छापच वेगळी आहे. पळायचा विषय सोडा, आपण बघितल्यानंतरच वेगळं वाटतंय. बैल पुढच्या रानाला आणि पुढच्या धाटीला आणि आपल्या ह्याला शिंगाला पिंगाला मोठ्या सोन्यासारखा दिसतो आणि लांब पल्ल्याचा बैल आहे. असं जर रान जरी पळायला लागला
तरी असं सहज पळाल्यागत नुसतं रान फास्ट उकार. त्याची म्हणजे त्याची पळण्याची पद्धत वेगळी आहे आणि पायाचं जर म्हणलं तुम्ही तर एक तुम्ही व्यापारी जाय तुम्हाला बैलाला कसं आहे, आम्ही घेताना म्हणजे पारखून घेतला होता. बैलाला पूर्णपणे पल्ला आहे. बैल पूर्णपणे पायाला मजबूत आहे, एकदम चांगला. आणि खालनं जागेवर बसण्याची एकदम एंड पर्यंत स्पीड तेवढाच आहे. त्यामुळे सहज बैल गाड्या मारतो सलग आता म्हणजे नॉनस्टॉप. तुम्हाला वाटतं एकच अड्डा फक्त, ती पण कडला सिमी लागल्यामुळे काल आमचा सिमीला आम्ही मार खाल्ला. गट 1 नंबर सिमीमध्ये खाल्ला आम्ही बरडच्या मैदानमध्ये. सुटा गट खाल्ला आम्ही. सिमीला आमच्या 7 नंबर सिमीमध्ये कडेन पब्लिकने गाडी लागली. 9 नंबर तासाने गाडी लागली आमची. त्यामुळे गाडीने आमचे काल मार खाल्ला होता. पण बैल कंटिन्यू कधीच आम्हाला ह्यानं नाराज केलं नाही. आणि इथनं मोर पण आकाश भाईला पण कधी नाराज करणार नाही, याची खात्री देऊन सांगतो मी. बरं, आकाश भैया बैल तुम्हाला सुचवला पोरांनी का तुम्ही आपलं म्हणलं जरा घ्यायचं? सुचवलं आमच्या अमोलनं की बैल घ्यायचा आहे, ह्यो चांगला आहे. बर. म्हणून म्हटलं आता आपण ह्या नादात आलोय तर आपण खरेदी बी चांगली करू. मग बर. या नादात उतरायचं म्हणून आम्ही खरेदी तात्याने सांगितलं. आम्हाला कोण द्यायलाच लागते तात्या, म्हणजे आम्हाला एक नादात ह्या पडायचं होतं त्यामुळं. मित्रांनो बघा, बैलाचा व्यवहार झालाय, ह्या साईडला माणसं आहे ती आणि कुठलीही अडचण नाही, घेणाऱ्याची पण अडचण नाही, देणाऱ्याची अडचण नाही, म्हणजे मन मोकळ्यापणाने त्यांचा व्यवहार झालाय. एक आजोबा काय सांगतात बैलाबद्दल, काय सांगतात? काय नाही, समोर समोर आहे, कुणा दडगा व्यवहार नाही किंवा काय नाही, स्टॅम्प करून समजा व्यवहार झालेला आहे. की परत एखादं गाव कुणावर दड पण नाही हो, एवढ्या समाजात व्यवहार होती म्हटल्याच्या नंतर कुणाची चुकी नाही, समजेने समाधानित केलेला आहे हा. हो. इकडं मित्रांनो लाईव्ह व्यवहार आहे आणि स्टॅम्प तर लाईव्ह आहे. पैसे मोजून घेतलं तुम्ही कसं? हा, पूर्णपणे आपल्याला 10,000 रुपये ऍडव्हान्स दिलता त्यांनी आणि बाकीचे कॅश रूपात त्यांना पूर्णपणे पेमेंट जमा केले. आणि आज हा सोन्या बैल आज आमच्या दावणीचा बैल आम्ही आकाश गुजले यांना दिलेला आहे. आजपासून आमचा या सोन्या बैलावर कुठलाही अधिकार राहणार नाही. आज पूर्णपणे आकाश भाईंच्या ताब्यात बैल आम्ही रोख रक्कम 9,51,000 रुपयाला बैल दिला आहे. काय राहिलेत पैसे वगैरे काय नाही, 1 रुपया सुद्धा त्यांनी ठेवलेला नाही. पाठीमागे पूर्णपणे कॅश पेमेंट होगा समोर आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाऊन पूर्णपणे पेमेंट आपल्याला पोहोचलेलं आहे. आणि आजपासून बैल हा पूर्णपणे आकाश भैया गुजले यांच्या मालकीचा राहील. ओके मित्रांनो, धन्यवाद.